State the vectors which are equal in magnitude, parallel in the same direction, equal negatives of one another. ठीक आहे. हे असं प्रॉब्लेम होतं जे आपण पाहिलं होतं. याबद्दल आपण डिस्कस पण केलं होतं. बी बार डी बार तसे त्यांचे मॅग्निट्यूड सेम दिसत तर नाही आहे, पण तरी पण इक्वल आहे. कुठे गेलं इक्वली मॅग्निट्यूड बघा, बी बार आणि डी बार इक्वली इन मॅग्निट्यूड म्हणलंय, पण इथं दिसत तर नाही आहे. असं होण्याची शक्यता असते. आता आपण पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊयात. इन अ डायग्राम के एल बार इज इक्वल टू ए बार. ओके, दिसतोय. एल एन बार इक्वल टू बी बार, एन एम बार, एन एम म्हणलंय, एन एम डायरेक्शन बघा, एन एम के टी, के टी हा मधला. ओके, त्या के टी वरून आपण टी एल किंवा एल टी काढू शकतो, जो आपला पहिलाच आहे. फाइंड इन टर्म्स ए बार बी बार सी बार अँड डी बार. फर्स्ट काय एल टी, काय बघा, ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन यूज केला इथं फर्स्टला एल टीला. के एल बार प्लस एल टी बार, एल टी बार हा असा, के एल बार प्लस एल टी बार इज इक्वल टू के टी बार, इज इक्वल टू के टी बार. मग के एल आपला ए बार आहे आणि के टी डी बार आहे. सबस्टिट्यूट केलं, काय अवघड आहे का? पहिलं काही अवघड नाही आहे. मग असे आपण किती तीन लॉ पाहिले होते. ट्रायंगल लॉ, पॅरलेलोग्राम लॉ आणि पॉलिगॉनल लॉ ऑफ ॲडिशन, हे असे पाहिले होते. त्याच्यावर पुढचे सगळे आपल्याला बघत जायचं आहे. ओके, के एम दुसरा आहे के एम आपला. के एम कसं केलं आहे बघा, किती इझी होतं. पॅरल तुम्हाला हे आठवत असेल, पॉलिगॉनल एक एक साईड वाढवत गेलं होतं, एक एक वेक्टर इथं वाढवत गेलं होतं. हे बघा तसंच आहे. ए बार बी बार सी बार हे सगळ्यांची ही ॲडिशन, ए बार प्लस बी बार प्लस सी बार. काय लागलंय का बघा, हे आठवत असेल तर पॉलिगॉनल लॉ एक एक आपण एक एक वेक्टर पुढे पुढे वाढवत गेलो होतो. असं ट्रायंगल लॉला आपण पॉलिगॉनल लॉ पण एक्सटेंड करू शकतो असं म्हणून तिथे एक वाक्य होतं आणि खाली डायग्राम पण होती त्याची. हे असं ट्रायंगल लॉ होतं. मग हा इथनं असं वाढवणार, परत ह्याला असं जोडणार, इथून परत असं वाढवणार, परत इथं असं जोडत होतो. हे असं पॉलिगॉनल तयार केलं होतं यांनी. असा पॉलिगॉनल तयार केला होता, तोच तो यूज केलाय. पहिल्यांदा हा घेतला, नंतर हा घेतला, मग पुढे एक्सटेंड केला, एन एम एक्सटेंड केला, एन एम नंतर एम कुठला के एम. थोडं इथं डायरेक्शनचा प्रॉब्लेम आहे बघा. इथं के एम ने एम के पाहिजे होतं इथं, कारण बघा की के एल, के कडून एल कडे, एल कडून एन कडे, एन कडून एम कडे आणि एम कडून के कडे, हे असं पाहिजे होतं. ठीक आहे, काय फरक पडत नाही. काही वेळेला एक्सेप्शनल केस असू शकते. ए बार प्लस बी बार प्लस सी बार. परत पॉलिगॉनल लॉ टी एन विचारलेला आहे. टी एन म्हणजे हा, टी एन हा विचारलाय. टी एन काय केलंय, टी के म्हणजे हा, टी के, के एल, के एल, एल एन, एल एन यांची ॲडिशन म्हणजे टी एन. ओके, हां म्हणजे बघा के एल आपण सेपरेट डायग्राम काढून बघू त्याची. हे असं, एक मिनिट, के हा एल, हा एम आणि एन. ओके,
म्हणजे तुम्हाला काढायचं आहे काय टी एन, सॉरी हा एम नाही आहे, चुकलं काहीतरी, एमचा काही संबंधच नाही आहे, एमचा काही संबंधच येणार नाही इथं, सगळंच गेलं. टीचिंगचा हा प्रॉब्लेम. इथं काय आहे टी आहे ना, हां टी आहे, तर तुम्हाला काढायला काय सांगितलं आहे टी एन, टी एन काढायला सांगितलेलं आहे, म्हणजे हे हा पार्ट, बाकी सगळ्या पार्टची ॲडिशन आहे, बरोबर आहे का, बरोबर दिसतोय का, म्हणजे असं जरा चौकोन दिसतोय का, टी के, हा बघ टी के, के एल, एल एन, मग आता पूर्ण कसं केलं टी एन, पूर्ण कसं केलं टी एन, वरचं पण बरोबर होतं, के एमच आहे, इथं एम के नको, के एमच आहे बरोबर इथं, तसंच इथं पण टी एनच आहे. ओके, समजा टी पासून स्टार्ट केलं, टी कडून के कडे गेलं, के कडून एल कडे आलं, एल कडून एन कडे आलं, आणि एन करून परत टी कडे जर गेलं तर सगळं झिरो होत आहे, रिझल्टंट वेक्टर काय होते झिरो होते, त्यामुळे शेवटचा काय असतो टी एन असा उलटा असतो, शेवटचा कसा असतो हा असा उलटा टी एन, हा तसाच हा देखील के एम उलटा होता, म्हणजे के एल, के एल 2 नंबरचा बघतोय बरं का आपण, 2 नंबरचा प्रॉब्लेम, के एल, एल कडून एन कडे म्हणजे एल एन, आणि एन कडून एम कडे म्हणजे एन एम, आणि जर परत जर आपण एम कडून के कडे गेलो असतो असा, तर सगळंच रिझल्टंट वेक्टर झिरो आला असता. हां, पॉलिगॉनला तसं सांगत नाही आपल्याला, त्यामुळे आपण इथं काय केलं, के कडून एल कडं, एल कडून एन कडं, एन कडून एम कडे गेलं, पण रिझल्टंट झिरो येऊ नये म्हणून के कडून एम कडे आलं, के कडून एम कडे. सिमिलरली हे असंच आहे, सिमिलरली हा देखील असाच आहे. हां, परत एकदा बघूयात आपण, हा टी के, टी के आपल्याकडे के टी आहे, के टीच्या उलटा टी के विचारलाय, म्हणजे म्हणून मायनस डी बार आहे बघा, टी के म्हणून मायनस डी बार आलाय, टी के, के एल, के एल, नंतर नंतर काय एल एन ना, हां एल एन, मग नंतर एन एल विचारलं नाही आहे त्यांनी, एन एल घेतलं असतं तर टी पासून स्टार्ट झालं असतं, टीलाच एंड झालं असतं, मग सगळं रिझल्टंट झिरो असतं, म्हणून टी कडून एन कडे आलाय, टी कडून एन कडे आलाय, ठीक आहे. त्यामुळे जरा नीट समजून घ्या, पॉलिगॉनल लॉ जरा नीट समजून घ्या. मग टी के काय आहे मायनस डी बार, के एल आहे ए बार, मायनस डी बार का आलं, आपल्याकडे के टी आहे, हाय त्याच्या अपोजिट आहे, हा त्याच्या अपोजिट आहे, डायरेक्शन अपोजिट आहे, मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन काय अपोजिट आहे, म्हणून मायनस डी बार, ठीक आहे. तसंच आता पुढचे डायग्राम पण बघूयात आपण, पुढचं लास्ट प्रॉब्लेम एम टी, एम टी विचारलेलं आहे, एम टी विचारलं आहे, म्हणजे आता इथं काय केलं असणार आहे आपण अंदाज काढू शकतो, एम टी विचारलं आहे, के एम, के एम, के एल, एल टी असं एक करू शकतो, किंवा इथं दिलंयच त्यांनी, काय विचारलं एम टी विचारलं आहे ना, हां एन एल, एन एल, एम एन, एन एल, एल के आणि के टी इज इक्वल टू एम टी. हां हे बघा, एम एन बरोबर आहे, एम एन, एन एल, एन एल, एन एल, हां एल के, एल के, आणि लास्टला काय के टी, के टी. हे जरा नीट समजून घ्यावं लागेल तुम्हाला, पॉलिगॉनलला नीट समजून घ्यावं लागणार. डायरेक्शन बघा, हे एल कडून एम कडे जातोय, एल कडून एम कडे जातोय, इथून के एल एन एम, एम कडे आलाय, आणि के कडूनच टी कडे आलाय, के कडूनच टी कडे आलाय, हां म्हणजे एक पॉईंट एम कडे येतोय, एक डायरेक्शन एम कडे येतोय, एक डायरेक्शन टी कडे येतोय,
हे तिघं मिळून, हे बघा हे तिघं मिळून एम कडे आलेत. स्टार्टिंग पॉईंट दोघांचा पण सेम आहे, स्टार्टिंग पॉईंट दोघांचा पण सेम आहे के कडून हां एम कडे, आणि इथे के कडून स्टार्टिंग पॉईंट आहे टी कडे, के कडून स्टार्टिंग पॉईंट आहे टी कडे. म्हणजे इनिशियल पॉईंट दोघांचा सेम आहे, इनिशियल पॉईंट दोघांचा सेम आहे. त्यामुळं आणि दोघांमधला डिफरन्स काय आहे, हा एम टी हा दोघांमधला डिफरन्स आहे. दोघांचा इनिशियल पॉईंट सेम आहे, पण दोघांचा एंड पॉईंट आहे, एक आहे एम, दुसरा आहे टी, आणि दोघांमधला डिस्टन्स एम टी. दोघांमधला डिस्टन्स काय, एम टी. असं काय केलं, साधे काय यूज केले नाहीत, कारण ज्यांचे व्हॅल्यू माहिती आहेत तेच यूज केलेले आहेत, ज्यांचे व्हॅल्यू माहिती आहेत तेच यूज केलेले आहेत. हां आता इथं के एमची व्हॅल्यू इथं माहिती आहे, ठीक आहे माहिती आहे, पण नंतर नंतर ते काय म्हणतात, ते ए बार बी बार सी बार सगळं इथं ॲड करत बसावं लागलं असतं. त्यामुळे ज्यांचे व्हॅल्यू ऑलरेडी इथं दिलेले आहेत, ज्यांचे व्हॅल्यू दिलेले आहेत तेच इथं फक्त यूज केलेलं आहे. त्यामुळे पॉलिगॉनल लॉ, आवाज करू नका, पॉलिगॉनल लॉ आणि ट्रायंगल लॉ आणि पॅरलोग्राम लॉ परत एकदा बघत जावं. तुम्हाला आता कळालं असेल की वाटतं तितकं डायरेक्शन शोधणं सोपं नाही आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ द फॉलोइंग वेक्टर्स. ठीक आहे, मॅग्निट्यूड काय तुम्हाला येत आहेच, मॅग्निट्यूड बघा किती इझी आहे. ए बारचा मॅग्निट्यूड मॉड ए बार, स्क्वेअर स्क्वेअर रूट, स्क्वेअर स्क्वेअर रूट, बी बार स्क्वेअर स्क्वेअर रूट ॲडिशन करून. हां थर्ड प्रॉब्लेम बघा, ए वेक्टर विथ इनिशियल पॉईंट, अ वेक्टर विथ इनिशियल पॉईंट, इनिशियल पॉईंट आहे 1 -3 4 आणि टर्मिनल पॉईंट 1 0 -1. म्हणजे असा एक वेक्टर आहे ए बार, त्याचा इनिशियल पॉईंट आहे हा, आणि टर्मिनल पॉईंट काय आहे इथं दिलेला आहे. आता मग ह्याचा अर्थ एक लाईन आहे असं कन्सिडर करा, एक लाईन आहे बरोबर. ती लाईन चालू होतीये 2 पासून, चालू होतीये 2 पासून आणि एंड होते 8 ला. एंड, अरे बापरे काय 8 आलंय हे, एंड कुठं होते 8 या पॉईंटला 8 एंड व्हायला लागलाय. हां तर दोघांमधला डिस्टन्स किती येतो, दोघांमधला डिस्टन्स असतो 6 बरोबर का. कसं काढतो आपण, 2 पासून 8 पर्यंतचा डिस्टन्स 6 कसा कायला, 8 - 2, 8 - 2 इज इक्वल टू 6. तसाच म्हणजे काय केलं, एंड पॉईंट मायनस स्टार्ट पॉईंट, एंड पॉईंट मायनस स्टार्ट पॉईंट, इथं पण तसंच करायचं आहे, इथं पण तसंच करायचं आहे. कसं करायचं, एंड पॉईंट, एंड पॉईंट काय 1 आहे, मायनस स्टार्ट पॉईंट, एंड पॉईंट मायनस स्टार्ट पॉईंट, हां यांचा स्क्वेअर, यांचा स्क्वेअर, हां म्हणजे 1 - 1चा स्क्वेअर प्लस 0 -3चा स्क्वेअर प्लस -1 -4 या दोघांचा स्क्वेअर, आणि या सगळ्याचा स्क्वेअर रूट, या सगळ्याचा स्क्वेअर रूट. समजलं नसेल तर खाली घेऊन जातो, तुम्ही बघा चेक करा कसं केलेलं आहे. तुम्हाला झालेलं आहे 2 पॉईंटमध्ये डिस्टन्स कसं काढायचं ते, तोच इथे यूज केलेला आहे. हां अच्छा, इथं वेगळी मेथड यूज केली, ठीक आहे, इथं वेक्टर मेथड यूज केलेली आहे. पहिल्यांदा काय केलं बघा, या मेथडनी पण आपण जाऊयात, त्या मेथडनी पण जाऊयात आपण, दोन्ही काय सेमच येणार आहे शेवटी. आता हे बघा आपण एक मिनटं झूम आउट केली की आपल्याला दोन्ही समान दिसेल, नाही दिसणार. हे बघा आपण जी पहिली मेथड सांगितली होती 1 - 1, दोघांचे करस्पॉन्डिंग पॉईंट घ्यायचे, 1 - 1 यांचा स्क्वेअर म्हणजे 1 - 1चा स्क्वेअर, 1 - 1 म्हणजे 0, 0चा स्क्वेअर, 0 मिडल पॉईंट बघा आता, 0 -3, 0 -3 यांचा स्क्वेअर, यांचा स्क्वेअर, मायनस मायनस प्लस होणार, मायनस मायनस प्लस जाणार, म्हणजे 3चा स्क्वेअर 9,
1 किती होता इथं 0 आलता आपला बरोबर. आता -1 -1 -4 -1 -4 चा स्क्वेअर -1 -1 चा स्क्वेअर -1 -4 म्हणजे -5 -5 चा स्क्वेअर +25 +25 आणि या हे सगळे स्क्वेअर आहेत बरं का. मायनस करून स्क्वेअर केले आहेत. 1 -1 चा स्क्वेअर 0 0 -3 चा स्क्वेअर 9 -1 -4 चा स्क्वेअर 25 या सगळ्यांचा परत काय असतो स्क्वेअर रूट असतो. या सगळ्यांचा स्क्वेअर रूट हाच फॉर्म्युला यूज केलेला आहे. इथं स्क्वेअर रूटचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटचा 9 + 25 9 + 25 किती येते रे 34 ना 34 स्क्वेअर रूट ऑफ 34 तर याचं मॅग्निट्यूड किती येते स्क्वेअर रूट ऑफ 34 एक मेथड झाली बघा. आन्सर तेवढंच येणार आहे. कुठलीही मेथड यूज करा आन्सर तेवढंच येणार आहे. आणि ही जी आहे मेथड हे कुठून आलं -1 -k -1 -k म्हणजे या पॉईंटचं पोझिशन वेक्टर काढलंय. या पॉईंटचा पोझिशन वेक्टर हा पॉईंट समजा आहे क्यू. हा पॉईंट क्यू आहे म्हणजे याचा पोझिशन वेक्टर क्यू बार येणार. आणि हा पॉईंट पी आहे म्हणजे याचा पोझिशन वेक्टर पी बार येणार. म्हणजे क्यू बार मायनस पी बार इज इक्वल टू हा आपला एक वेक्टर आहे तो कुठला आहे पी क्यू बार. क्यू बार मायनस पी बार करा 1 - 1 I 1 - 1 I 0 -3 नाही सॉरी क्यू बारचा पोझिशन वेक्टर काय येईल हा 1 आहे म्हणजे आय येणार. आय 0 आहे म्हणजे जे येणार नाही 0 आहे म्हणजे जे येणार नाही. जेचा संबंध भेटला -1 म्हणजे के चा आलाय. हा जो असतो ते 3 पॉईंट म्हणजे आय जे आणि के चे कोइफिशियंट असतात. हे 3 पॉईंट म्हणजे आय जे के चे कोइफिशियंट. आयचा कोइफिशियंट 1 आहे म्हणजे आयच येणार. जेचा कोइफिशियंट 0 आहे म्हणजे जे लिहिलं तरी चालत आहे. केचा कोइफिशियंट -1 आहे म्हणजे -k येणार. आणि हा बघा तुम्हाला समजलं असेल आता. मग याचं पोझिशन वेक्टर काय येणार याचे पोझिशन वेक्टर 1 आहे. आयचा कोइफिशियंट 1 म्हणजे आयच येणार. जेचा कोइफिशियंट -3 आहे म्हणजे -3j आणि केचा कोइफिशियंट 4 आहे म्हणजे 4k हे असं येणार. याचे पोझिशन वेक्टर आणि याचे पोझिशन वेक्टर हे पी क्यू चुकलंय आपलं लिहिताना इथं पी क्यू असं येणार नाही. हा समजा क्यू आहे आता आणि हा समजा पी आहे. मग आता क्यू मायनस पी म्हणजे आय मायनस के मायनस आय -3j + k हे असं इथं केलेलं आहे. म्हणजे इन शॉर्ट काय तुम्हाला थिअरॉटिकली सांगतो कसं आहे. दुसरा पॉईंटचा पोझिशन वेक्टर मायनस पहिल्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर दुसऱ्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर मायनस पहिल्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर आणि मग जे वेक्टर तयार होईल जो रिझल्टंट वेक्टर तयार होईल त्या रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड म्हणजे फायनल आन्सर आपलं. फायनल आन्सर हे असं तुम्ही करू शकता. कुठली मेथड यूज केली तरी चालतंय. तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल ते करा. डायरेक्ट स्क्वेअर रूट घेऊन करू शकता. हा पॉईंट मायनस हा पॉईंट त्याचा स्क्वेअर ॲडिशन स्क्वेअर रूट हाच फॉर्म्युला इथे यूज केलेला आहे. मॅग्निट्यूड हा देखील मॅग्निट्यूडच आहे. मॅग्निट्यूड काय काढणं अवघड नाही आहे. तुम्हाला फिजिक्समध्ये पण झालं असेल हे. तर आता पुढचा पॉईंट बघा. ABCD आर 4 पॉईंट्स इन कार्टेशियन प्लेन मधले हे 4 पॉईंट दिलेले आहेत. ठीक आहे. एका प्लेन मधले हे को प्लॅनर आहेत असं सांगितलेलं नाही आहे अजून तरी. ठीक आहे. फाइंड ए बार AB बार आणि CD बार आहे.
अवघड नाही आहे. ए बी बार म्हणजे काय आता समजा मग अशी सारखंच ए बी बार म्हणजे या दोघांचा संबंध येणार इथं, ए पॉईंट आणि बी पॉईंट यांचाच फक्त संबंध येणार आहे. ठीक आहे. मग अशी सांगितल्यासारखं ए बी बार म्हणजे हे बघा, ए बी बार म्हणलंय ना, ए बी बार म्हणजे इथं दिलेलंच आहे बी बार मायनस ए बार, बी बार मायनस ए बार. बी बार म्हणजे काय असतो, हा जो स्मॉल बी बार म्हणजे काय असतो, या कॅपिटल बी बारचा पोझिशन वेक्टर आहे. कॅपिटल बी बारचा पोझिशन वेक्टर. कॅपिटल बी काय आहे, कॅपिटल बी आहे हा पॉईंट आहे, कॅपिटल बी काय पॉईंट आहे. नेहमी लक्षात ठेवा, पॉईंट जर दाखवत असतील तर ते कॅपिटल लेटरने दाखवते, कॅपिटल लेटरने दाखवते. आणि सिंगल वेक्टर हा स्मॉल लेटरने दाखवते, सिंगल वेक्टर हा स्मॉल लेटरने दाखवतो. आता इथं स्मॉल लेटर नाही, कॅपिटल आहे, पण इथं सिंगल वेक्टर आहे का, नाही. इथं ए आणि बीचा कॉम्बिनेशन वेक्टर आहे म्हणून ए बी बार आहे. इथं सिंगल आहे म्हणून फक्त स्मॉल बी बार आहे. हां, हे कायम लक्षात ठेवा लिहिताना की पॉईंट हे कॅपिटल लेटर्स असतात आणि सिंगल वेक्टर हे स्मॉल लेटर्स असतात. तर कॅपिटल लेटर बी बार म्हणजे -1 5 हे पॉईंट आहे आणि त्या पॉईंटचे पोझिशन वेक्टर म्हणजे हा स्मॉल बी बार आहे. -1 5 म्हणजे हा बघा -i+5j. पहिला जो असतो तो आयचा कोइफिशियंट आहे आणि हा दुसरा जेचा कोइफिशियंट आहे. दुसरा कशाचा कोइफिशियंट आहे, जेचा. ठीक आहे. मग अशी वर बघितलं होतं आपण इथं, तसंच आहे हा देखील -i+5j. आता इथं एचं इथं आपण अंदाज काढू शकतो, पोझिशन वेक्टर काय येईल, ए बार येणार आहे. खाली शक्यतो न बघता, खालचे आन्सर न बघता आपण स्वतः काढायचा प्रयत्न करायचा. ए बार हे पोझिशन वेक्टर असणार ए या पॉईंटचे. पहिला जो नंबर आहे तो आयचा कोइफिशियंट म्हणजे 2i प्लस 3 असेल तर, आणि इथं 3 आहे म्हणजे 3 हा कशाचा कोइफिशियंट आहे, जेचा, 3j. मायनस असेल तर मायनस लिहायचं इथं, मायनस असेल तर काय मायनस लिहायचं इथं. कोणतं चॅट केलं काय, ठीक आहे. हा झाला ए बारचा. बी बारचा पण इथं आहे बघा, मायनस केलेला आहे दोघांचा. ए बी बार म्हणजे बी बार मायनस ए बार. बी बार मगाशी बघितला तर पोझिशन वेक्टर मायनस, हा मायनस इथं आहे. ए बारचा पोझिशन वेक्टर कॅल्क्युलेशन केलं, ए बी बार आलं. कॅल्क्युलेशन करून काय ए बी बार आलं. ठीक आहे. आता पुढचं काय विचारलं, सी डी बार. पुढचं काय विचारलंय, सी डी बार. सी डी बार म्हणजे काय येणार, हे बघा, डी बार मायनस सी बार. हे बघा, पॉईंटवर वेक्टरवरनंच कळतंय कसं घ्यायचं ते. हा आहे सी डी बार. सी डी बार म्हणजे काय, वेक्टर सी कडून डी कडे चाललंय. वेक्टर कुठे चाललाय, सी कडून डी कडे चाललाय. डायरेक्शन कशी आहे त्याची, फ्रॉम सी टू डी. म्हणजे स्टार्टिंग पॉईंट सी आहे आणि एंडिंग पॉईंट डी आहे. डी हा दुसरा पॉईंट आहे, सी हा पहिला पॉईंट आहे. त्यामुळं डिस्टन्स काढताना कायम आपण दुसरा पॉईंट पहिला घेत असतो, मायनस पहिला पॉईंट दुसऱ्यांदा. डी बार मायनस सी बार, डी बार मायनस सी बार, डी बार मायनस सी बार. लिहिताना हे स्मॉलमध्ये लिहिणार आपण, कारण पोझिशन वेक्टर हे स्मॉलमध्ये असतात कायम. पोझिशन वेक्टर हे कायम आपण स्मॉल लेटरमध्ये दाखवतो. ठीक आहे. डी बार मायनस सी बार बघा, डी बार -7 5, -7 आयचा कोइफिशियंट आहे म्हणून -7i, आणि 5 जेचा कोइफिशियंट आहे म्हणून 5j प्लस 5j. ठीक आहे. सिमिलरली सीचं -1 आयचा, इथं -7 होता, -1 म्हणलं चुकून मी, -7, आणि इथं 1 जेचा म्हणून 1j म्हणजे फक्त जे. कॅल्क्युलेशन केलं. कॅल्क्युलेशन पण कसं केलंय बघा, आयचा कोइफिशियंटचा आयच्या कोइफिशियंट सोबतच, आयचा आय सोबत, जेचा जे सोबतच. -7 हा मायनस मायनस प्लस झालाय, मायनस मायनस प्लस, -7 प्लस आय, -7 प्लस आय -6i. हा मायनस प्लस
इथं मायनस झालाय, मायनस जे झालाय हा 5J मायनस जे 4J, 5J मायनस जे 4J, आयचा आय सोबत, जेचा जे सोबत, केचा के सोबत, असंच कॅल्क्युलेशन करायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा हे कसं, सेकंड क्वेश्चन कसं काढलं जरा नीट लक्ष द्या बरं का. सेकंड क्वेश्चन आता इथं जे आपल्याला गरजेचं आहे ते ऑलरेडी पहिल्या क्वेश्चनमध्ये काढलेलं आहे. काय म्हणलंय, चेक इफ सी डी बार इज पॅरलल टू ए बी बार, सी डी बार इज पॅरलल टू ए बी बार. तर सी डी बार आणि ए बी बार पॅरलल आहेत का नाहीत हे काढण्याच्या, हे समजून घेण्याच्या आधी किंवा हे फाइंड करण्याच्या आधी आपल्याला सी डी बार आणि ए बी बारचे व्हॅल्यू काढावं लागते. सी डी बार आणि ए डी बारचे व्हॅल्यू. तर सी डी बार आणि ए डी बार आधीच वर काढलेलं आहे, म्हणजे काम एक झालेलं आहे आपलं. आता हे जे दोन वेक्टर आलेले आहेत, मी जे ज्या वेक्टरला बॉक्स करतोय, हे जे ए बी बार, हा आहे ए बी बार आणि हा आहे सी डी बार. ह्याच्याकडे खाली सध्या बघू नका, मी जे क्वेश्चन विचारतोय ते ऑब्झर्व करायचा प्रयत्न करा की -3i + 2j हा एक वेक्टर आणि -6i + 4j यामध्ये काही रिलेशन दिसतंय का? या दोन वेक्टरमध्ये काही रिलेशन दिसतंय का? या दोन वेक्टरमध्ये काही रिलेशन दिसतंय का? चेक करा आणि सांगा बघू मला. सांगा. सर ए बी बारच्या डबल सी डी बार आहे. हा, ए बी बारच्या डबल आहे सी डी बार. बघा -3 आहे, -3च्या डबल -6 आहे, 2च्या डबल 4 आहे, 2च्या डबल 4 आहे, म्हणजे -6i + 4j मधून जर 2 कॉमन घेतला, यातनं 2 कॉमन येत आहे बघा, 2 कॉमन आला तर राहतं काय, -3i + 2j, -3i + 2j, बरोबर का? आता मी परत एकदा लिहितो, वाटलंच तर नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. इथं आहेत सोडा, नाही तरी लिहायची पण गरज नाही. -6i + 4j हे दिसतोय का इथं, मी अंडरलाईन केलं त्याला, त्यातनं 2 कॉमन घेतलाय, 2 कॉमन घेतलाय, इथं ब्रॅकेट कम्प्लीट केलं नाही, आपण कम्प्लीट करून टाकू ब्रॅकेट. 2 कॉमन घेतल्यानंतर इथं आलंय काय, -3i + 2j, -3i + 2j आलेलं आहे, बरोबर का? पण -3i + 2j म्हणजे काय आहे? -3i + 2j म्हणजे आपला ए बी बार आहे, ए बी बार आहे. मग -3i + 2j ची व्हॅल्यू ठेवली आहे त्याने, ए बी बार, हे बघा ए बी बार ठेवलं, 2 आहे तसाच आहे, 2 आहे तसाच आहे. मग फायनल इक्वेशन काय आलं बघा, फायनल इक्वेशन सी डी बार इज इक्वल टू 2ab बार. हे काय आलं का, हे कसं आलं, हे मोठा बॉक्स कसा आला, सी डी बार इज इक्वल टू 2ab बार कसं आलं हे कळालं का? सी डी बार जो आहे आपला, सी डी बार जो आहे ना इथे, त्यातनं 2 कॉमन घेतलाय, 2 कॉमन आला, 2 कॉमन आल्यामुळे राहिलं काय, -3i + 2j, -3i + 2j, आणि 2 तर आहे तसाच ठेवला, इथं 2 आहे तसा ठेवलेला आहे. मग -3i + 2jचं काय केलं, -3i + 2j ची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे, म्हणजे ती कशाची व्हॅल्यू आहे ते माहिती आहे, ती कशाची व्हॅल्यू आहे, ए बी बारची आहे. मग ए बी बार सबस्टिट्यूट केलं, मग कसं आलं, सी डी बार इज इक्वल टू 2ab बार, सी डी बार इज इक्वल टू 2ab बार. मग इथे त्यांनी डायरेक्ट आन्सर दिलाय, देअरफॉर सी डी बार अँड ए बी बार आर पॅरलल, सी डी बार अँड ए बी बार आर पॅरलल, हे डायरेक्ट दिलंय त्यांनी. असं का दिलं, आपलं इक्वेशन तर असं आलंय, याच्यावरून हे कन्क्लुजन कसं काढलं त्यांनी, या इक्वेशनवरून हे कन्क्लुजन कसं काढलं सांगा बघू.
सांगा. सांगा, विचार करून सांगा. विचार करून सांगा जरा नीट. इक्वेशन जे आपलं इक्वेशन तर आलंय आपलं, त्या इक्वेशन वरून हे स्टेटमेंट कसं काय केलं त्यांनी. सी डी बार इक्वल टू ए बी बार आलंय. या इक्वेशन वरून सी डी आणि ए बी पॅरलल आहेत हे कन्क्ल्युजन कसं काय काढलं त्यांनी. जे जे आपण बेसिक शिकवण्यासाठी 8 लेक्चर घेतले ते वाया गेले असं समजायचं. कारण तुम्हाला ओरडून ओरडून सांगितलं होतो किती मी जवळजवळ 8 तास फक्त कोलिनियर आणि को प्लॅनरवरच घातला होता. कोलिनियर म्हणजे काय सांगितलं होतं. कोलिनियर म्हणजे काय असतात, दोन वेक्टर पॅरलल असतात किंवा एकाच लाईनवर असतात. ठीक आहे. तर दोन वेक्टर पॅरलल आहेत असं कन्सिडर केलं. दोन वेक्टर पॅरलल असतील ह्याचा अर्थ काय, दोन वेक्टर पॅरलल असतील तेव्हा ते दोन वेक्टर एकमेकाचे स्केलर मल्टिपल असतात. एकमेकाचे स्केलर मल्टिपल. हा 2 म्हणजे स्केलर, 2 म्हणजे काय स्केलर आहे. आणि सी डी बार हा ए बी बारचा स्केलर मल्टिपल आहे. सी डी बार हा ए बी बारचा स्केलर मल्टिपल आहे. 2 म्हणजे स्केलर, 2 म्हणजे कॉन्स्टंट, कॉन्स्टंट म्हणजे स्केलरच, कारण स्केलर म्हणजे रिअल नंबर. स्केलर आणि नंबर एकच सध्या. तर सी डी बार हा ए बी बारचा स्केलर मल्टिपल आहे. आणि जर सी डी बार हा ए बी बारचा स्केलर मल्टिपल असेल तर सी डी बार आणि ए बी बार काय असतात, पॅरलल असतात. ते काय असतात, पॅरलल असतात. तुम्हाला त्यावेळेस ओरडून ओरडून सांगितलं होतं, तरी परत तुमचं पुढचं पार्ट मागचं पार्ट म्हणा काय म्हणायचं म्हणा, नेहमीचं रडगाणं आहेच. ठीक आहे. इक्वेशन कसं काढायचं तिथपर्यंत कळालं. दोन वेक्टर काढायचे तर तुम्हाला हे प्रश्न परत विचारले, दोन वेक्टर पॅरलल आहे का नाही दाखवा, दोन वेक्टर कोलिनियर आहेत का नाही दाखवा, दोन वेक्टर स्केलर मल्टिपल आहेत का नाही दाखवा. असं जेव्हा जेव्हा प्रश्न विचारतील तेव्हा तेव्हा दोन वेक्टरचे पोझिशन वेक्टर काढायचे. असे इथं कसे काढले, ए बी बारचा आणि सी डी बारचा पोझिशन वेक्टर काढला आणि त्या पोझिशन वेक्टरमध्ये काय रिलेशन आहे ते चेक करायचं. पोझिशन वेक्टरमध्ये काय रिलेशन आहे, हा असा रिलेशन आहे, सी डी बार इज इक्वल टू 2 ए बी बार. हाच म्हणजे काय, एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल आहे. एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल आहे. आणि जर दोन वेक्टर, एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल असतो त्यावेळेस ते दोन वेक्टर काय असतात, पॅरलल असतात, म्हणजेच काय असतात, कोलिनियर पण असतात. ठीक आहे. आता ह्याच्यापेक्षा अजून जास्त किती वेळा सांगायचं का, पाठच करून घ्यायचं तुमच्याकडनं. आता यातले अर्ध्याहून जास्त जण व्हॉट्सअपवर असतील. ठीक आहे. पुढचं आहे ए बी सी डी आर 4 पॉइंट्स इन कार्टेशियन प्लेन. आधी सांगितलेलं आहे ई इज पॉइंट, ई इज द पॉइंट K1 अँड ए सी, ए आणि सी म्हणलंय, इज पॅरलल टू बी ई म्हणलंय. बघा हा ए सी आहे, ए सी, ए आणि सी आहे. हा कुणाला पॅरलल आहे, बीई ला. ऑलरेडी सांगितलेलं आहे की ए सी आणि बीई पॅरलल आहेत. याचा अर्थ ए सी आणि बीई हे एकमेकाचे स्केलर मल्टिपल झाले, एकमेकाचे काय झाले, स्केलर मल्टिपल झाले. ठीक आहे. तर असं असेल तर केची व्हॅल्यू काढा म्हणलाय. ठीक आहे, आपण करू शकतो. पण त्याआधी ए सी या वेक्टरचे पोझिशन वेक्टर काढायचे. ते इथं ऑलरेडी तुम्हाला रेडीमेड काढून ठेवलेलं आहे. ए सीचे पोझिशन वेक्टर बघा, सी मायनस ए केलेलं आहे. हां, हा सी पॉईंट आहे. सी पॉईंट बघून सीचे पोझिशन वेक्टर काय येतील सांगा. -1 म्हणजे -i प्लस जे, -1 म्हणजे -i प्लस जे, हे झाले सीचे. आणि एचे 2 3 म्हणजे 2i प्लस 3j, 2i प्लस 3j. हे बघा, आणि दोघांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर -3i -2j. ए सी आला
ए सीचा पोझिशन वेक्टर आलेला आहे. आता बीई, ई तर दिलेलं आहे इथं आणि बी इथं आहे. बीई म्हणजे पहिल्यांदा ईचं काढायला लागणार आहे. K1 म्हणजे के आय प्लस जे. हे बघा के आय, हां के आय प्लस, कुठे गेलं एक मिनटं, हां के आय प्लस जे. हे झाला ईचा के आय प्लस जे आणि बीचा -1 I प्लस 5J. हे -I+5J कॅल्क्युलेशन करून बीईचे पण पोझिशन वेक्टर आलेले आहेत. K+1I -4J. बीई आलं, ए सी आलं. हे बघा डायरेक्ट इक्वेशन घेतलं त्यांनी. एम स्केलर आहे इथं, एम काय आहे, स्केलर आहे. बीई हा ए सीचा स्केलर मल्टिपल आहे. का घेतला असं, कारण ए सी आणि बीई पॅरलल आहेत. त्यामुळे स्केलर मल्टिपल घेतलं. आता पुढचं फक्त सगळं कॅल्क्युलेशन आहे. पुढे कॅल्क्युलेशन आहे बघा. बीईचे वेक्टर सबस्टिट्यूट केलं, ए सीचं सबस्टिट्यूट केलं, कॅल्क्युलेशन करून के ची व्हॅल्यू काढली. कॅल्क्युलेशन बघा तुम्ही नंतर, कॅल्क्युलेशन समजून सांगण्यात काय अर्थ नाही आहे, वेळ पण वाया घालायचं नाही आपल्याला. आपल्याला महत्त्वाचं काय, हे कन्सेप्टवर आपण आतापर्यंत एवढे दिवस जे कन्सेप्ट बघितले ते प्रॉब्लेममध्ये कसं यूज केलेले आहेत. तर महत्त्वाचं इथं हे आहे की ए सी आणि बी ऑलरेडी सांगितलं आहे पॅरलल आहे. वरच्या प्रॉब्लेमच्या एक्झॅक्ट उलट आहे. ए सी आणि बी ऑलरेडी सांगितलं आहे पॅरलल आहे. आणि जर ते पॅरलल असतील तर ते काय असतात, स्केलर मल्टिपल असतात. आणि जर स्केल पॅरलल आहे असं प्रूव्ह करा म्हणलंय, पॅरलल आहे असेल तर प्रूव्ह करा म्हणले, तर ते स्केलर मल्टिपल आहेत एवढंच फक्त प्रूव्ह करायचं. पॅरलल आहेत असं प्रूव्ह करा म्हणलं तर ते स्केलर मल्टिपल आहेत एवढंच प्रूव्ह करायचं. आणि ते इथं वरच्या प्रॉब्लेममध्ये केलं होतं. ठीक आहे. हे रिलेशन विसरला तर अवघड आहे बघा. डिटरमाइन द व्हॅल्यूज ऑफ सी. आपण कोलिनियर स्केलर मल्टिपलचे अजून प्रॉब्लेम बघणार आहे, पण कसं आहे, सुरुवातीला जर समजलं तर पुढचे प्रॉब्लेम अवघड जाणार नाही. डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ सी ची व्हॅल्यू विचारली आहे. मॉड सी यू इक्वल टू 3 म्हणलंय. मॉड सी यू इक्वल टू 3 आणि यू ची व्हॅल्यू दिलेली आहे I+2J+K. आता काय केलं बघा, यूचा तुम्ही 2-3 मेथडनी सॉल्व्ह करू शकता, आपण यांच्या मेथडनी जाऊया आपण. मॉड सी यू आता किती अवघड केलंय बघा. पहिल्यांदा काय केलं, हा जो बॉक्स आहे, एक मिनिट मी जरा बॉक्स नीट काढतो. हा यू बार जो आहे त्याला सी ने मल्टिप्लाय केलाय. ओके, म्हणजे काय झाला, सी यू बार झाला. आणि इकडे केलं म्हणून इकडे पण करावं लागणार आहे. इथं सगळीकडे सी येणार, CI प्लस 2CJ प्लस 3CK येणार. ओके. मग आता हे CUचा मॉड घेतलाय. CUचा मॉड म्हणजे कसं येणार, ह्याचा मॅग्निट्यूड कसं करणार, आय जे आणि के च्या कोइफिशियंटचा स्क्वेअर, आणि के च्या कोइफिशियंटचा स्क्वेअर, त्यांची ॲडिशन आणि त्यांचा स्क्वेअर रूट. आयचा कोइफिशियंट सी आहे, सीचा स्क्वेअर. जेचा कोइफिशियंट 2C आहे, 2Cचा स्क्वेअर 4C स्क्वेअर, 3Cचा स्क्वेअर 9C स्क्वेअर, या सगळ्यांचा स्क्वेअर रूट. ओके, किती आलं. आता हा मॉड, हा सी खरं कॉन्स्टंट आहे. सी काय आहे, खरं कॉन्स्टंट आहे. वर बार आहे का सीच्या, नाही आहे. सी हा कॉन्स्टंट आहे, म्हणजे तो स्केलर आहे. तो सेपरेट घेतला. सेपरेट घेतला. आणि रूट 14 आन्सर काय आलं, रूट 14. सी स्क्वेअर कॉमन आलं. सी स्क्वेअर कॉमन आलं. स्क्वेअर रूट ऑफ सी स्क्वेअर हा सी आहे. स्क्वेअर रूट ऑफ सी स्क्वेअर काय आहे, हा सी आहे. ओके. आणि मग पुढं काय केलं, स्क्वेअर रूट ऑफ
सी स्क्वेअर गेला 1 राहिला, हां इथं 4 राहिला, इथं 9 राहिला. 1 + 4 + 9 √14 मॉड सी इज इक्वल टू √14 इज इक्वल टू 3 कुठून आलं? इज इक्वल टू 3 कुठून आलं? कारण याची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, मॉड सी यूची व्हॅल्यू माहिती आहे 3 आहे. हा 3 आहे. 3 इक्वल टू मॉड सी √14. 3 इक्वल टू मॉड सी √14. आता हा √14 इकडे खाली येणार याच्या 3/√14. 3/√14 मॉड सी इज इक्वल टू मॉड सी इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय √14 हे असं आलंय. हां आता मॉड आपल्याला सी ची व्हॅल्यू पाहिजे. मॉड काढलं म्हणजे स्क्वेअर रूट सारखंच. मॉड कशासाठी घेतो आपण? मायनसचा प्लस करायला. म्हणजे याची व्हॅल्यू मायनस पण असू शकते, प्लस पण असू शकते. त्यामुळे इथं प्लस मायनस घेतलंय. सी ची व्हॅल्यू काय केलंय? प्लस मायनस घेतलेलं आहे. हे बेसिक प्रॉब्लेम्स होते आज आपण बघितलेले. त्यातले काही तुम्हाला आधी झाले पण असतील, पण प्रॉब्लेमवरनं कळत आहे की तुमचं थिअरी अजून देखील क्लिअर नाही आहे. 8 लेक्चर घेऊन देखील तुमचं थिअरी क्लिअर झालेले नाही आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं सगळं लक्ष आता सध्या ह्याच्यावरच ठेवा. पॅरलल कोलिनियर कोप्लॅनरवरच बघा सगळं. कोलिनियर कोप्लॅनरचे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. त्याशिवाय काहीही नाही. ठीक आहे.